हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 8th स्टँडर्डचा एक पोयम बघणार आहोत, जिचं नाव आहे ट्राय अगेन, जी लिहिलेली आहे विल्यम एडवर्ड हिक्सन यांनी. आणि खूप सुंदर अशी एक पोयम आहे आणि खूप मोटिवेशनल ही पोयम आहे. या पोयममधनं जो मॅसेज आपल्याला दिला गेलेला आहे तो आपल्या आयुष्यामध्ये जर आपण इम्प्लिमेंट केला तर आयुष्यामध्ये आपण कधीच अपयशी होणार नाही. आपल्याला अनसक्सेस हा वर्डही माहीत होणार नाही. एवढी सुंदर आणि एवढी मोटिवेशनल ही पोयम आहे. आणि तिचं जे नाव आहे ते आहे ट्राय अगेन, म्हणजेच काय की पुन्हा प्रयत्न करा. त्या अगोदर हरिवंश राय बच्चन यांच्या कविता आहे, त्याचा एक छोटासा पार्ट इथं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. बघा, ह्या लाईन्स ज्या पद्धतीने सांगता की छोटीशी जी मुंगी असते, ज्याला आपण हिंदीमध्ये चीटी म्हणतोय, ती जर एखाद्या वेळेस तिला जर उंच भिंत चढायची असली तर कितीतरी वेळेस ती खाली पडते, पण ती सोडत नाही. तिचे प्रयत्न कधीच सोडत नाही आणि ती नेहमी प्रयत्न करत असते आणि वरती चढत असते आणि शेवट एकदा ती चढतेच. तर अशाच टाईपचा मेसेज या पोयममधनं आपल्याला विल्यम एडवर्ड हिक्सन यांनी पण देण्याचा प्रयत्न केला आहे, जो खूप मोटिवेशनल आहे. सो आपण जास्त वेळ न घालवता पोयम आपण स्टार्ट करू. त्या अगोदर इथं जे अँट आहे त्याचं चित्र आपल्याला दिसतंय पिक्चर, आणि मागं एक कोट आहे, विनर्स आर नॉट पीपल हू नेवर फेल बट पीपल हू नेवर क्विट. आणि अँट फिलॉसॉफी जी आहे, जर तुम्ही बघितलं नेटवरती सर्च केलं तर तुम्हाला भेटेल की अँट फिलॉसॉफी काय आहे. तर ह्या ज्या मुंग्या असतात त्या कधीच क्विट करत नाही. आणि जे काही विनर्स असतात ते असे लोक असतात की त्यांनी आयुष्यामध्ये कधीच क्विट केलेलं नसतं, किंवा ते ज्यावेळेस ठरवतात त्यानंतर ते कधीच क्विट नाही करत. भलेही त्यांना कितीही फेल्युअर्स येऊ द्या, कितीही वेळेस ते अपयशी होऊ द्या, पण ते सोडत नाही. सो आपण बघतोय पोयम ट्राय अगेन. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear. For if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. So, हे पहिलं सांजा आहे. काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण, पहिलं काही मिनिंग्स बघण्याचा प्रयत्न करू. हिड म्हणजे काय तर लक्ष देणे. सो टीज अ लेसन. आता हे टीज जे आहे हे शॉर्टकट आहे कशाचा, तर दिस इजचा. ओके, दिस इज याचा हा काय शॉर्टकट आहे. सो टीज अ लेसन, हाच तो लेसन आहे ज्यावरती तुम्ही लक्ष द्यायला हवं, ज्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायला हवं. तर तो लेसन कोणता आहे, तर तो लेसन आहे ट्राय अगेन. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण यातून एक ह्या धड्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, या गोष्टीमधून आपण शिकायला पाहिजे. तर काय त्या धड्या काय आहे किंवा तो लेसन काय आहे, तर तो लेसन आहे की ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. ज्याचा मिनिंग आहे, पोएमचा मिनिंग काय आहे, पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, जर पहिल्या वेळेस जर तुम्हाला यश मिळत नाही, सक्सीड म्हणजे काय तर यश मिळवणे, ट्राय अगेन, परत काय करायचं आहे आपल्याला, प्रयत्न करायचा आहे. पुन्हा आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. देन युअर करेज शुड ॲपियर. ॲपियर म्हणजे काय, दिसू लागणे. ज्यावेळेस पहिल्या वेळेस आपल्याला फेल्युअर आलं आणि आपण पुन्हा ट्राय करतोय, त्यावेळेसच आपल्याला आपलं जे करेज आहे, आपलं जे धाडस आहे, करेज म्हणजे काय तर धाडस आहे, ते लोकांना दिसून येईल की बघा, पहिल्या वेळेस जरी त्याला फेल्युअर आलं
पण दुसऱ्या वेळेस त्यांना परत ट्राय केलं. ते ट्राय करण्याची त्याच्यामध्ये हिंमत आहे. फॉर इफ यू पर्झर्व, आणि पर्झर्व याचा मिनिंग काय, निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करणे. जर आपण ते मिळवण्यासाठी निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न केले, म्हणजे वारंवार प्रयत्न करत राहिलो, तर काय होईल, यू विल कन्क्यूर नेव्हर फेअर. कन्क्यूरचा अर्थ काय की तुम्ही जिंकणारच. कन्क्यूर म्हणजे काय, तुम्ही जिंकणारच. नेव्हर फेअर, कधीच घाबरू नका. ट्राय अगेन, परत काय करायचं आहे आपल्याला, प्रयत्न करायचा आहे. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. एखाद्या वेळेस किंवा 2 वेळेस तुम्ही फेल होताल, पण होऊ शकता तुम्ही होऊ शकता फेल होऊ शकता, पण आपल्याला काय करायचं आहे, तिथंच थांबायचं नाही. मी फेल झालोय म्हणून मी थांबणार नाही, तर मी काय करेल, पुन्हा प्रयत्न करेल. ते यश मिळवण्यासाठी, ते यश खेचून आणण्यासाठी मी काय करेल, पुन्हा प्रयत्न करेल. इफ यू विल ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. प्रिवेल म्हणजे काय, तर यश मिळवणे. आणि शेवटला ज्यावेळेस आपण यश मिळवलं आहे त्यावेळेस पण आपल्याला थांबायचं नाही. आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो ना. आपणच बनवलेला जो काही रेकॉर्ड आहे तो आपण मोडू शकतो. आपण त्याच्यापेक्षा चांगलं देऊ शकतो, त्याच्यापेक्षा बेटर देऊ शकतो. म्हणजेच काय, आपण पुन्हा ट्राय करायचं आहे. आपल्याला वारंवार प्रयत्न करायचे आहेत. आपल्यामध्ये वारंवार आपल्याला बदल घडवून आणायचे, इम्प्रूव्हमेंट्स घडवून आणायच्यात, जे चांगले बदल आहेत. तर पहिल्या सांजामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हा एक असा धडा आहे ज्याला तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. जर पहिल्या वेळेस तुम्हाला अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करा. ज्यावेळेस आपण तो प्रयत्न करेल त्यावेळेस आपलं धाडस दिसू लागेल. आणि नक्कीच जर आपण निश्चयपूर्वक प्रयत्न केले तर एक दिवस असा येईल की आपण जिंकणारच. बिलकुल घाबरायचं नाहीये. 1 वेळेस किंवा 2 वेळेस जरी आपल्याला अपयश आलं तरी पण आपण पुन्हा प्रयत्न करणार आणि त्या गोष्टीवरती विजय मिळवणार. आणि तो विजय मिळवल्यानंतरही आपण थांबायचं नाही, तर आपण परत प्रयत्न करायचे आणि त्याला अजून मोठं करायचंय. सो हा मॅसेज त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे फर्स्ट सांजामध्ये. सो सेकंड सांजामध्ये काय आहे, इफ यू स्ट्राइव इट इज नो डिस्ग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, ट्राय अगेन. If you find your task is hard, try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. W.E. हिक्सन, विल्यम ई हिक्सन यांची पोयम आहे. इथं ती एंड होते. सो आता आपण सेकंड सांजाचा मिनिंग बघतोय. इफ वी स्ट्राइव्ह इट इज नो डिस्ग्रेस. आता स्ट्राइव्ह म्हणजे काय, या शब्दाचा आपल्याला अर्थ अगोदर समजला पाहिजे. स्ट्राइव्ह म्हणजे काय, तर एखाद्या वेळेस आपण यश मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, म्हणजे खूप मेहनत करतो पण तरी पण आपल्याला यश मिळत नाही. आणि जर असं झालं, इफ वी स्ट्राइव्ह, आपण खूप मेहनत केली, आपल्या परिश्रमाची पराकाष्ठा केली आणि तरी पण आपल्याला यश मिळवलेलं नाही, दिस इज नो डिस्ग्रेस. टीज इथं परत आलंय. टीजचा मिनिंग काय, तर दिस इज नो डिस्ग्रेस. आता डिस्ग्रेस म्हणजे काय, तर लाजिरवाणी गोष्ट नाहीये किंवा कलंक असा काही नाही. आपण आपले प्रयत्न केलेले आहे पण तरी पण आपल्याला अपयश आलेलं आहे, याच्यामध्ये लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाहीये. दो वी डू नॉट विन द रेस. आपण एखाद्या वेळेस जर ती रेस जिंकू शकलो नाही तर ते आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. बघा, आपण नेहमी काय म्हणतो की प्रयत्न आपण सोडायला नाही पाहिजे. आपल्या हातातले जोपर्यंत आपण प्रयत्न सोडतो किंवा ज्यावेळेस आपण सोडत नाही प्रयत्न, तोपर्यंत आपण हारलेलो नसतो. ज्यावेळेस आपण प्रयत्न करायचं सोडतो त्यावेळेसच आपण हारतो. तर इथं पण त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की आपण ज्यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तर याच्यामध्ये लाजिरवाणी अशी गोष्ट नाही. आणि एवढी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही जर आपण रेस जिंकू शकत नाही तर याच्यामध्ये लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि असं झालंच तर व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. अशा केसमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर त्याचा पण आन्सर ते देतात. तर ते काय करायचं आहे आपल्याला, ट्राय अगेन. आपल्याला परत प्रयत्न करायचे आणि ते यश काय करायचं आहे आपल्याला मिळवायचं आहे. आणि ते यश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही.
इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन. ही लाईन परत 2 वेळेस झालेली आहे कॉपी. सो जर आपल्याला असं लक्षात येत आहे की आपलं टास्क खूप हार्ड आहे, तर आपण ते सोडून नाही द्यायचं. आपण काय करायचं, पुन्हा प्रयत्न करायचा. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. जेवढा वेळ तुम्ही जास्त द्याल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन मिळत राहील, त्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण होत राहाल. आणि एक दिवस असा येईल, एक टाइम असा येईल की तुम्हाला त्याचा फळ मिळेल. मागं बघा, मागच्या वर्षी 1-2 वर्षापासून एक खूप ट्रेडिंग रॅप होता की आपला टाइम आहे का. तर हेच आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला टाइम येईल, पण कधी, ज्यावेळेस आपण नेहमी प्रयत्न करत. हा जो ट्रेडिंग आहे, तुम्ही पण बराच वेळेस म्हणत असाल की आपला टाइम आहे का, तर तो टाइम केव्हा येणार, ज्यावेळेस आपण परत ट्राय करणार आहोत. तोपर्यंत ट्राय करणार आहोत, जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत ट्राय करणार आहोत. सो टाइम विल ब्रिंग युअर रिवॉर्ड, म्हणजेच काय, आपला टाइम येईल. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू. जर बाकी सगळे लोक त्या गोष्टी करू शकतात, तर आपण का नाही करू शकत, तू का नाही करू शकत, तुम्ही का नाही करू शकत. पेशन्स, आता पेशन्स म्हणजे काय, तर ज्याला आपण सहनशीलता म्हणतो. एखाद्या वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस अपयश यायला लागतो, पण तिथं आपली सहनशीलता संपताना आपण सोडून देतो. पण तेच बाकीचे लोक काय करतात, पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ते मिळवू शकतात. इथं काय, ऑल दॅट अदर वर्क कॅन डू. जर बाकीचे सगळे लोक मिळवू शकतात, तर मग आपण का पेशन्सली वर्क करून ते मिळवू शकत नाही, हा प्रश्न पण त्यांनी विचारला आहे. तर त्याचा आन्सर खाली देत आहे, ऑनली कीप दिस रूल इन व्ह्यू. फक्त एकच रूल जो आहे आपला, तो आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या समोर नेहमी ठेवायला पाहिजे. आणि तो रूल काय, ट्राय अगेन. म्हणजेच काय, आपण प्रयत्न सोडले नाही पाहिजे, आपण परत प्रयत्न केले पाहिजे आणि आपण जिंकलो पाहिजे. सो ही होती पोयम विल्यम एडवर्ड हिक्सन. किती सुंदर मॅसेज दिलाय त्यांनी. आपण जर आपल्या आयुष्यामध्ये याला इम्प्लिमेंट केलं, आपल्या आयुष्यामध्ये उतरवलं, तर कदाचित मला नाही वाटत एखादा व्यक्ती अपयशी होईल. कारण की ते नेहमी सांगतात की आपण नेहमी प्रयत्न केलेच पाहिजे, आपण थांबलो नाही पाहिजे, आपण आपले प्रयत्न थांबवले नाही पाहिजे. आणि ट्राय अगेन हे पुन्हा 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 त्यांनी बिंबवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रत्येक लाईन नंतर ट्राय अगेन येत आहे. सो ट्राय अगेन हा मेसेज आहे. जिथं कुठे आपण करतोय, तर ते आपण ट्राय केलं पाहिजे. ट्राय अगेन नेहमी. बघा इथं हे बॅकग्राऊंडमध्ये जे दिसतंय, कुणीतरी त्या टार्गेटला हिट करण्यासाठी अगोदर कितीतरी बाणं मारलेले आहेत, खूप सारे बाणं त्यांनी ट्राय केलेले आहेत, बट एक पण त्याचा अगोदर लागलेला नाही. पण शेवट बघा झालाय, तो एक बाण बरोबर सेंटरमध्ये लागलाय. म्हणजेच काय, त्यानं यश मिळवलेलं आहे. आणि प्रयत्न आपण जर करत राहिलो, तर यश आपण नेहमी मिळवू शकतो. सो थँक्स फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला ही जी पोएम आहे ती समजली असेल आणि याचा जो मेसेज आहे तो पण तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.